समाजभूषण बाबूराव गोखले सार्वजनिक ग्रंथालयात समाजात वाचन संस्कृती वाढावी, रुजवावी आणि समाज ज्ञानसंपन्न व्हावा यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवला। या अनुषंगाने ग्रंथालयाने परीक्षण एका ग्रंथाचे हा उपक्रम राबवला होता। या उपक्रमाचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लेखक पत्रकार अभयकुमार देशमुख तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वायसी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर संतोष लावंड यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच या कार्यक्रमाला संदीप पवार, मधुकर पवार, सूर्यमाला जाधव, विवेकानंद मुळे, सुनीता जाधव, अयवय टीएच, सीमा कांबे, दादाराम साळुंखे, युगंधरा कदम, वंदना मायनेपल्ली, अभय चव्हाण, कांचन धर्मे, अभिजित इंगे, उमेश नाथ, रुक्साना नदा, पत्रकार सुहास कांबे आणि वाचक प्रिय विद्यार्थी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष दादाराम साळुंखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे अध्यक्ष कांचन धर्मे यांनी केले। माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा फोटो दिसला तो संत तुकोबांचा। तुकोबाराया म्हणतात काय? वाचले कोणी? वाचलं असेल तर वाचलं म्हणा, नाही तर नाही, कारण अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे वाचनासाठी। तुकोबाराया म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची चरतने, आम्हा घरी धन शब्दांची चरतने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दाचे आमच्या जीवांचे जीवन, शब्दाचे आमच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धनजन लोक, तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव, शब्दाचे गौरव पूजा करू। पूर्ण आता तो अभंग वाचा तुम्ही, याच्यातून शब्दाची ताकद तुकोबारायांनी आपल्याला दिलेली। आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहायचं झालं ना, एक संतांची भूमी म्हणून आपल्या महाराष्ट्रात पाहत असताना ना, या संतांनी आपल्या महाराष्ट्राची जडणघडण कशी केली आहे याचा जर अभ्यास खोलवर तुम्ही करत गेला तर तुम्हाला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साळुंखे सरांना कार्यक्रम घेण्याची आवश्यकता पडणार नाही। तुम्ही स्वतःहून अशा व्यक्तींकडे घ्याल ज्यांच्याकडे तुम्ही नवनवीन साहित्य मागू शकाल। खरं तर तुम्ही इथं आता आलात, आतमध्ये आमची चर्चा चालू होती की संख्या किती होईल काही सांगता येणार नाही, पण मी सरांना तेच सांगितलं की गर्दी कमी असली तरी चालेल, पण ती दर्दी असावी। ह्याचा त्या वादळवेळ आदरणीय सुमन पाटील मॅडम यांना सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी आमचे मित्र डॉक्टर संतोष लावंड, सामाजिक कार्यकर्ते, वडील निवेश्वरी या ठिकाणी असलेले आमचे नाना आदरणीय मधुकर पवार, या ग्रंथालयाच्या अध्यक्षा आदरणीय कांचन धर्मे मॅडम, संचालक आदरणीय अभिजित इंगळे, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आमच्या कॉलेजच्या प्राध्यापिका पल्लवी निकम मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी एचएम कॉलेजच्या माध्यमिक विभागाला आलेल्या ग्रंथपाल मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी देशमुख सरांच्या बरोबर आलेले त्यांचे आणि आत्ताच आमचे झालेले मित्र आदरणीय सुहास कांबळे, द न्यूज कराड या चॅनलसाठी ते काम करतात, ते या ठिकाणी आलेले आहेत। मुंबईला जाणार ते येत आहेत का नाही ते बघा, परंतु आपल्यावरती म्हणजे वाचनावरती आणि लेखनावरती द बेस्टिंग टीम कराड।